स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख सार्वजनिक विश्वस्त संस्थावर नवे निर्बंध. उदय म कर्वे. आपापली नोकरी व्यवसाय सांभाळून सेवावृत्तीने काम करणारे कार्यकर्ते अनेक सार्वजनिक संस्था चालवत असतात. यापैकी बऱ्याच लहान संस्थांकडे कायदेविषयक पूर्तता करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही नसते. त्यांचे नियंत्रण करताना तारतम्यही हवे. राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी निगडीत पूर्तता कराव्या लागणाऱ्या या संस्था आता केंद्राच्या आयकर खात्यालाही अधिकाधिक बाबतीत वारंवार उत्तरदायी ठरणार आहेत. दरवर्षी नवनव्या केंद्रीय नियमांचाही सामना करावा लागणार आहे. आपल्या देशात समाजसेवेच्या शैक्षणिक, वैद्यकीय, आपत्ती विमोचन, पर्यावरण जतन इत्यादी हेतूने किंवा धार्मिक उद्देशांनी बऱ्याच सार्वजनिक विश्वस्त संस्था, न्याय, पब्लिक चॅरिटेबल, रिलिजियस ट्रस्ट स्थापन झाले आहेत. अशा पब्लिक ट्रस्टची नोंदणी व नियमन हा खरे तर राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय. पण या संस्थांना आयकर माफी सवलती मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर कायद्याखाली एक वेगळी नोंदणी घ्यावी लागते. या कायद्यातील संबंधित तरतुदीचा वापर करून केंद्र सरकार या संस्थांवरील आपल्या नियंत्रणाची व्याप्ती वाढवू शकते. आयकर कायद्याखाली मिळत असलेल्या नव्या नोंदणी प्रमाणपत्रातील असंख्य अटी, शर्ती व संबंधित तरतुदीमध्ये होत असलेले बदल बघता तसेच काहीसे होत आहे की काय असे एखाद्याला वाटू शकते. नवीन नोंद्यांचा प्रस्ताव. 2020-21चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की या संस्थांच्या सध्याच्या आयकर नोंदण्या विकेंद्रित प्रकारे व मॅन्युअल पद्धतीने दिल्या गेल्या आहेत. आता यापुढे त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केंद्रित करून प्रत्येक नव्या व जुन्याही संस्थेला एक नवीन अशा विशिष्ट नोंदणी क्रमांक URN म्हणजेच युनिक रजिस्ट्रेशन नंबर देण्यात येईल. तसेच या संस्थांनी हा क्रमांक वापरून त्यांनी मिळालेल्या देणग्यांचे वार्षिक विवरण द्यावयाचे असून त्यात त्यांना मिळणाऱ्या सर्व देणग्यांचे व देणगीदारांचे तपशीलसुद्धा द्यावयाचे आहेत. या उद्देशाने आयकर कायद्यात असे बदल केले गेले की देशातील अशा सर्व संस्थांच्या सध्याच्या आयकर नोंदण्या रद्द समजण्यात येतील. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारतातील सर्व छोट्या मोठ्या अशा मिळून लाखो पब्लिक ट्रस्टनी आयकराच्या नव्या नोंदण्यासाठी अर्ज केले. हे अर्ज व त्याबरोबर द्यावयाची कागदपत्र ही आयकर खात्याच्या बहुचर्चित वेबसाईटवर अपलोड करताना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे अनेक दिवस या कामात खर्ची पडत होते. ज्या संस्था वर्षानुवर्षे त्यांची इन्कम ट्रस्ट रिटर्न्स नियमित भरत होत्या त्यांनीही अर्ज करायचेच होते. त्यांनी ते केलेही. इतर संस्थांनी असे अर्ज केले. कोरोना काळातच हे करायला लावण्याची काय गरज होती असे त्यातील काहींना वाटून गेले. पण ही कामे एवढी तातडीची असावीत की दुसरी कोरोना लाट चालू असतानाही ती थांबवणे योग्य वाटले नसावे. नवीन नोंदणी प्रमाणपत्रातील अटी, शर्ती. ज्या विश्वस्त संस्थांनी असे अर्ज केले त्यांना आता आयकर कायद्याखालील नवीन नोंदण्याची प्रमाणपत्रे मिळत आहेत. अशा सर्व संस्थांच्या विश्वस्तांनी ते शांतपणाने तपशिलात वाचणे आवश्यक वाटते. ती पूर्णपणे व नीट वाचल्यावर असे लक्षात येते आहे की सुमारे 1.5-2 डझन अटी, शर्ती घालून ही प्रमाणपत्रे दिली जात आहेत. अनेक अनावश्यक अधिकारबाह्य अटी त्यात लिहिल्या जात आहेत. त्यातील कुठल्याही शर्तींचा भंग झाला तर ही नोंदणी रद्द होऊ शकेल असेही त्यात लिहिले आहे. आणखी एक म्हणजे या नव्या नोंदण्या कमाल 5 वर्षासाठीच आहेत. असो, या नवीन प्रमाणपत्रातील अनेक अटी, शर्तींपैकी काही अटी, शर्ती अशा आहेत. 1. संस्था जेवढ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करत असेल त्या सगळ्यांसाठी वेगवेगळे हिशोब ठेवायचे आहेत. आयकर खात्याला अवगत केल्याशिवाय संस्थेने कुठलीही चल अचल मालमत्ता विकायची नाही. 3. मिळालेल्या सर्व प्रकारचे सार्वजनिक निधी, दान, देणग्या हे आधी विशिष्ट बँक खात्यात जमा करून मगच वापरायचे आहेत. सदर बँक खात्याचे तपशील आयकर खात्याला कळवायचे आहेत. 4. संस्था कुठली कार्य करू इच्छिते व त्यासाठीचे अपेक्षित लाभार्थी कोण आहेत असतील याची जाहीर सूचना प्रत्येक संस्थेने तिच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या ठिकाणी प्रदर्शित केली पाहिजे. 5. या संस्था आयकर कायद्याखाली नोंदणीकृत असल्यावर त्यांचे करदायित्व अनेकदा शून्य येऊ शकते. त्यामुळे या संस्था त्यांना मिळणारे उत्पन्न कर कपात न होता मिळावे यासाठी बँकेमध्ये वगैरे अर्ज, उदाहरणार्थ फॉर्म 15G करत असतात.
यापुढे असे अर्ज करण्यासाठी या प्रमाणपत्राचा वापर करायचा नाही, अशी ही एक भारी अट या नव्या प्रमाणपत्रात नमूद केली आहे. असो, अशा बऱ्याच अटी शर्ती आहेत. या सगळ्यांचा इथे उल्लेख करणे शक्य नाही. पुन्हा यंदाही अनेक बदल प्रस्ताव. काही वेळच्या 2022-23 अर्थसंकल्पातील कर प्रस्तावात या विश्वस्त संस्थांच्या बाबतीत कर कायद्यात अनेक बदल सुचवले आहेत. बजेटमधील कर विधेयकाच्या सोप्या भाषेत जो खुलासा सादर करतात त्या एक्सप्लेनेटरी मेमोरंडममध्ये यावर्षी 100 पैकी 25 पाने या संस्था संबंधातील कर प्रस्ताव समजावण्यातच वापरले गेले आहेत. आणि विशेष म्हणजे माननीय अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना यापैकी कशाचाही नुसता ओझरता उल्लेख केला नाही. असो, यातील काही बदल पुढील वर्षापासून लागू होणार आहेत, पण काही बदल चालू आर्थिक वर्षासाठीही लागू होणार आहेत. त्यातील काही थोडे बदल असे आहेत. 1. आतापर्यंत या संस्थांचे उत्पन्न आणि खर्च हे दोन्ही अकाउंट्समधील व्यापारी पद्धतीने ठरवले जात असतात. या पद्धतीप्रमाणे संस्थेने एखादे उत्पन्न कमावले असेल पण ते त्या वर्षात प्रत्यक्ष मिळाले नसेल तरी ते त्या वर्षाचे उत्पन्न ठरते. तसंच एखादा खर्च झाला असेल पण प्रत्यक्ष पेमेंट झाले नसेल तरी तो त्या वर्षाचा खर्च ठरतो. आता मात्र असे प्रस्तावित केले आहे की या संस्थांकडून त्यांच्या उद्देशपूर्तीसाठी केलेल्या खर्चाची रक्कम ही जेव्हा त्यांच्याकडून प्रत्यक्षात दिली जाईल तेव्हाच ते त्यांनी खर्च केली असे मानण्यात येईल व तेव्हाच त्यांची वजावट मिळेल. हा बदल चालू वर्षापासूनच लागू असेल. उत्पन्न ठरवताना मात्र असा बदल केलेला नाही. म्हणजे कॅश अकाउंटिंगचे तत्त्व फक्त खर्चाच्या बाजूलाच लावले जाणार आहे. कमवलेले उत्पन्न जसे की व्याज, भाडी, वर्गण्या इत्यादी उत्पन्न येणे झाले असेल पण प्रत्यक्ष मिळाले नसेल तरीही ते सध्याप्रमाणेच त्या वर्षाच्या उत्पन्नात गणले जाणार आहे. 2. यापुढे संस्थेच्या हितीवर चॅरिटेबल कामावर खरोखरच जरी खर्च झाला असेल पण तो एकाच धर्माच्या जातीच्या लोकांसाठी झाला असेल तर आयकर नोंदणी नाकारली जाऊ शकते. असलेली नोंदणी का रद्द करू नये अशी विचारणा होऊ शकते आणि समाधानकारक पुरावे खुलासे न दिल्यास रद्दही होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या संस्थेकडे काही अर्ज शैक्षणिक मदतीसाठी आले व काही अर्ज वैद्यकीय मदतीसाठी आले. त्या संस्थेने त्या सगळ्यांना मदत दिली. अन्य कोणी अर्ज केलेला नाही व अन्य कोणाचा अर्ज नाकारलेला नाही, पण समजा यातील कुठलीही मदत मिळालेले सगळे जण एकाच धर्माचे निघाले तर आयकर कायद्याचे हे धर्मसंकट उभे राहू शकते. 3. यापुढे अशा संस्थांनी कुठली हिशोब पुस्तके व दस्तऐवज ठेवायचे याचे तपशीलवार नियम आयकर कायद्याखाली पण जारी करण्यात येणार आहेत. या संस्थांची नोंदणी ज्या कायद्याखाली होते त्या कायद्यात हिशोब, वार्षिक हिशोबपत्रके इत्यादीबाबत तरतुदी आहेच, पण ते कायदे राज्य सरकारचे आहेत व त्याची अंमलबजावणी त्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातून होत असते. राज्य सरकारच्या अखत्यारीतील या विषयात केंद्र सरकारचा अंमल आयकर कायद्याच्या माध्यमातून अधिकाधिक वाढू शकेल अशी चिन्हे आहेत. यापुढे अनेक विषयात फक्त धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी पुरेशी ठरणार नाही असे दिसते. लेखक सनदी लेखापाल CA असून सहकारी व सामाजिक क्षेत्राशी त्यांचा सक्रिय संबंध आहे.